नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर. तर आपण सर्वांना माहितच आहे, आपण ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतात ती म्हणजेच RRB PO आणि RRB क्लर्क याची ॲडव्हर्टाइजमेंट 2025-26 साठी रिलीज झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी एकूण जवळजवळ 13,200 पेक्षा जास्त वॅकन्सीज डिक्लेअर केलेल्या आहेत. तर कुठलाही वेळ न वाया घालवता व्हिडिओची सुरुवात करूयात. तर बघा मित्रांनो, CRP RRP 14 नंबरची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. याच्यामध्ये कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर स्केल 1, 2, 3 अँड ऑफिस असिस्टंट म्हणजेच मल्टीपर्पज इन रिजनल रुरल बँक्स असं त्यांनी सांगितलेले. तर ऑफिसर स्केल 1, 2, 3 हे ग्रुप ए मध्ये येते आणि ग्रुप बी मध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज किंवा आपण त्याला क्लर्क असं म्हणूयात. तर इम्पॉर्टंट डेट पाहूयात. त्यामध्ये सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट आहे 1 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर. पेमेंट डेट पण 30 आहे. आफ्टर क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन पुन्हा ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करण्यासाठी विंडो ओपन होईल. ते वेबसाईटवर तुम्ही जाऊन नंतर फॉर्म एडिट करू शकता. त्यानंतर प्री एक्झाम ट्रेनिंग ही नोव्हेंबर 25 मध्ये असेल. त्यानंतर फ्रीचे कॉल लेटर तुम्ही डाउनलोड करू शकता नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये. त्यानंतर तुमची एक्झाम पण त्याच मंथ म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये होईल, प्रिलिमिनरी एक्झाम. आणि रिझल्ट पण तुमचा डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये लागून जाईल. त्यानंतर मेन एक्झाम पण तुमची त्याच महिन्यात डिसेंबर आणि जानेवारी 26 मध्ये होऊ शकते. कॉल लेटर येऊ शकतात आणि डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत तुमची मेन एक्झाम होऊ शकते. तर त्यांचा रिझल्ट जे मेनचा आहे ऑफिसर स्केल 1, 2, 3 चा जानेवारी मध्ये लागेल मेनचा, आणि किंवा जे स्केल 2, 3 त्यांचा पण. आणि त्यानंतर मेनचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू साठी जानेवारी 26 मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू असतील तुमचे. कॉल लेटर येईल जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये इंटरव्ह्यू असतील. नंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर स्केल 1, 2, 3 अँड ऑफिस असिस्टंट फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट मिळून जाईल. मित्रांनो, हे नोटिफिकेशन मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण लिंक देणार आहे. तुम्ही तिथून PDF मध्ये डाउनलोड करून हे डिटेल नोटिफिकेशन पाहू शकता. त्यानंतर आपण पाहूयात इंट्रोडक्शन. हे इम्पॉर्टंट डेट पाहिल्या यामध्ये बघा, मला वरती सांगितलेलं आहे की 4 पोस्ट साठी वॅकन्सीज काढले त्यांनी. फर्स्ट मल्टीपर्पज असिस्टंट स्केल 1, 2 अँड स्केल 3. हे स्केल 3. तर असिस्टंट ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंट यांच्यासाठी 2 फेज मध्ये एक्झाम आहे, प्री आणि मेन. आणि ऑफिसर स्केल 2 आणि 3 साठी सिंगल टायर एक्झाम, सिंगल ऑनलाईन एक्झाम आहे आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे. तर याच्यामध्ये असिस्टंट मध्ये इंटरव्ह्यू नाहीये. स्केल 1 मध्ये प्री, मेन आणि इंटरव्ह्यू. याच्यामध्ये मेन एक्झाम नाहीये, सिंगल ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू आहे. नेक्स्ट यामध्ये एकूण टोटल 28 रिजनल रुरल ग्रामीण बँक्स पार्टिसिपेट करत आहेत. रिसेंटली 1 मे पासून बऱ्याच रिजनल रुरल बँकची मर्जिंग झालेली आहे. जसं की महाराष्ट्रात 2 ग्रामीण बँक होत्या, विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक. तर महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये त्याचं अमेग्लेशन झालेलं आहे.
तसं आता एकूण 28 RRB पार्टिसिपेट करतायत या वर्षीच्या रिक्रुटमेंट मध्ये. तर पाहूयात एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. सर्वप्रथम नॅशनॅलिटी सिटिझनशिप इंडियन पाहिजे. सेकंड पाहूयात एज क्रायटेरिया काय आहे. बघा ऑफिस असिस्टंट साठी 18 ते 28 वय पाहिजे. आणि जे ग्रुप ए ऑफिसर आहे स्केल 1 साठी 18 ते 30, ऑफिसर स्केल 2 साठी 21 ते 32 आणि ऑफिसर स्केल 3 साठी 21 ते 40. असं प्रत्येक पोस्ट नुसार त्यांनी एजचा क्रायटेरिया सांगितलेला आहे. त्यानंतर रिझर्वेशन हे तुम्ही इथे पाहू शकता, कास्ट वाईज पण दिलेले आहे. त्यानंतर आपण पाहूयात एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे. आणि मित्रांनो एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. तुम्ही एक्झाम थोडी इझी राहते, इझिली क्वालिफाय होऊ शकतात. तर पाहूयात आपण नेक्स्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स काय पाहिजे. सर्व हे डॉक्युमेंट किंवा एक्सपिरियन्स तुमचा 1/9/25 पर्यंतचे डॉक्युमेंट ग्राह्य धरले जातील. तर ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज साठी एनी डिग्री पाहिजे, बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन. त्याच्यामध्ये लोकल लँग्वेज कंपल्सरी तुम्हाला माहित पाहिजे आणि डिझायरेबल नॉलेज आहे वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर्स. याला एक्सपिरियन्सची गरज नाहीये. आता ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजरला बघूयात. बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन. त्यामध्ये ते प्रेफरन्स देतील ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, IT, लॉ, इकॉनॉमिक्स. आणि त्यांना पण लोकल लँग्वेजची प्रोफिशियन्सी असली पाहिजे. कम्प्युटरचं नॉलेज पण पाहिजे. याला पण एक पोस्ट एक्सपिरियन्सची गरज नाही. स्केल 2 चे बघा प्रत्येक पोस्ट वेगळ्या. स्केल 2 मध्ये जनरल बँकिंग ऑफिसर यासाठी एनी डिग्री पाहिजे, बॅचलर डिग्री आणि 50% मार्क पाहिजेत. आणि याला एक्सपिरियन्स 2 इयर्सचा पाहिजे बँक ॲज अ ऑफिसरचा इन अ बँक ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूट. त्याच्यात परत त्यांनी ते सांगितले प्रेफरन्स टेक्निकल डिग्री वाल्यांना दिला जाईल. तसंच स्पेशलिस्ट ऑफिसर मध्ये IT, CA, चार्टर्ड अकाउंट, लॉ ऑफिसर, ट्रेजरी मॅनेजमेंट, मार्केटिंग ऑफिसर, ॲग्रिकल्चर ऑफिसर. प्रत्येक याला डिझायर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहे ज्या त्या फील्डमध्ये आणि सरासरी 1 वर्ष एक्सपिरियन्स आहे. जसं की IT ला 1 वर्ष आहे, CA ला 1 वर्ष आहे. फक्त लॉ ऑफिसरला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. आणि ट्रेजरी मॅनेजरला पण 1 वर्ष पाहिजे, मार्केटिंग ऑफिसरला पण 1 वर्ष पाहिजे, ॲग्रिकल्चर ऑफिसरला 2 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे आणि त्या त्या क्षेत्रातली डिग्री पाहिजे. जसं की मार्केटिंगला MBA, ट्रेजरी मॅनेजरला चार्टर्ड अकाउंट किंवा MBA इन फायनान्स, ॲग्रिकल्चर ऑफिसरला बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी, ॲनिमल हजबंड्री, फॉरेस्ट्री किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. मिनिमम 50% ॲग्रिगेट पाहिजे. तसंच स्केल 3 ची जी पोस्ट आहे त्यासाठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन with minimum 50% marks in aggregate. प्रेफरन्स टेक्निकल डिग्रीला देणार ते. डिग्री डिप्लोमा बँकिंग याच्यात तुम्ही पाहू शकता. आणि मिनिमम महत्वाचा पोस्ट एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला. मिनिमम 5 years एक्सपिरियन्स ॲज अ ऑफिसर इन बँक ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूट. हे महत्वाचं बघा. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे स्केल 3 साठी. आणि सर्व तुम्हाला सांगितले डॉक्युमेंट तुमचे 21/9/25 पर्यंतचे पाहिजे. त्यानंतर आपण पाहूयात एक्झाम स्ट्रक्चर काय आहे महत्वाचं. यामध्ये बघा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन राहतील ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज साठी. 2 सेक्शन राहतील, रिजनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी.
त्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन रिजनिंगचे 40 आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 आणि मॅक्झिमम मार्क पण 40 सेक्शन राहतील. 25 मिनिटाचा वेळ राहील आणि याला 20 मिनिटाचा वेळ राहील. असा 80 क्वेश्चन्स, 80 मार्क्स आणि 45 मिनिट टायमिंग राहील. जसं स्केल 1चं पाहूयात. सेम पॅटर्नने रिजनिंग आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड 2 सेक्शन राहतील. 40 क्वेश्चन्स, 40 मार्क, 25 मिनिट. क्वांटिटी ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन, 40 मार्क आणि 20 मिनिट असे एकूण 80 क्वेश्चन्स, 80 मार्क्स आणि 45 मिनिट राहील. यांना दोन्ही सेक्शनल कट ऑफ राहतील. दोन्ही सेक्शन तुम्हाला वाचावं लागतील. तर हे झालं प्री एक्झामचं एक्झाम स्ट्रक्चर. आता आपण मेन एक्झामचं काय स्ट्रक्चर राहील ते पाहूयात. ऑफिस असिस्टंट साठी, मल्टीपर्पज साठी 5 सेक्शन राहतील. रिजनिंग 40 क्वेश्चन, 50 मार्क्स आणि 30 मिनिट. सेक्शन दुसरा राहील कम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन्स, 20 मार्क्स आणि 15 मिनिट. थर्ड सेक्शन राहील GA जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन, 40 मार्क्स, 15 मिनिट वेळ राहील. आणि चौथा सेक्शन राहील इंग्लिश किंवा हिंदी. तुम्ही याच्यापैकी एक चूज करू शकतात. तो 40 क्वेश्चन, 40 मार्क्स आणि 30 मिनिट वेळ राहील. आणि शेवटचा 5वा सेक्शन न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 क्वेश्चन्स, 50 मार्क, 30 मिनिट्स. असं एकूण 200 क्वेश्चन्स, 200 मार्क आणि 120 मिनिट म्हणजे 2 तास वेळ राहील तुम्हाला ऑफिस असिस्टंट साठी. आता स्केल 1चं मेन एक्झामिनेशन कशी राहील? सेम तसंच आहे. रिजनिंग, कम्प्युटर नॉलेज, GA, इंग्लिश किंवा हिंदी आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन, 50 मार्क, 30 मिनिट. सेम स्ट्रक्चर आहे बघा. मल्टीपर्पज असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1चं. कम्प्युटर क्वेश्चन 40 क्वेश्चन, 20 मार्क्स, 15 मिनिट. GA 40 क्वेश्चन, 40 मार्क्स आणि 15 मिनिट. इंग्लिश किंवा हिंदी 40 क्वेश्चन, 40 मार्क, 30 मिनिट. आणि क्वांटिटी ऑफ 40 क्वेश्चन, 50 मार्क्स, 30 मिनिट. एकूण 200 क्वेश्चन, 200 मार्क आणि 120 मिनिट म्हणजे 2 तास आवर्स राहील. यामध्ये नंतर आपण पाहणार आहोत मीडियम ऑफ एक्झाम. त्यांनी इथे लिस्ट दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी मीडियम ऑफ एक्झाम राहील इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी. यापैकी तुम्ही कुठलीही एक लँग्वेज चूज करू शकता. नेक्स्ट पाहूयात. आता आपण स्केल 2 आणि 3 साठी सिंगल एक्झाम राहणार आहे. ती त्याचं स्ट्रक्चर पाहूया. त्यामध्ये मेन एक्झाम राहणार नाही स्केल 2 आणि 3 साठी. याच्या मध्ये पण 5 सेक्शन राहतील. रिजनिंग 40 क्वेश्चन, 50 मार्क, 30 मिनिट. कम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन, 20 मार्क्स, 15 मिनिट. थर्ड सेक्शन आहे फायनान्शियल अवेअरनेस 40 क्वेश्चन, 40 मार्क, 15 मिनिट्स. इंग्लिश किंवा हिंदी यामध्ये 40 क्वेश्चन, 40 मार्क, 30 मिनिट्स. आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड किंवा DA 5वा सेक्शन 40 क्वेश्चन, 50 मार्क, 30 मिनिट्स. हे जनरल बँकिंग असल्यामुळे इथे फायनान्शियल अवेअरनेस 40 क्वेश्चन आहेत. असे एकूण 200 क्वेश्चन, 200 मार्क्स आणि 120 मिनिट. तसंच प्रत्येक स्पेशल कॅडरचं जे आहे ते तुम्हाला इथे दिलेले आहे त्यांनी स्पेशलिस्ट कॅडर. तर आता स्केल 3 साठी पण पाहूयात. सेम पॅटर्न राहणार आहे. फक्त हे स्पेशलिस्ट कॅडर जे आहेत त्याच्यासाठी थोडा चेंजेस आहे. यामध्ये प्रोफेशनल नॉलेज 40 क्वेश्चन, 40 मार्क्स आणि 30 मिनिट. बाकी हे 5 सेक्शन सेम राहतील. म्हणजे 200 क्वेश्चन, 200 मार्क आणि 120 मिनिट वेळ आणि वरचे 30 मिनिट म्हणजे असे एकूण 240 क्वेश्चन, 200 मार्क आणि 150 मिनिट वेळ राहील तुम्हाला. आणि शेवटच्या स्केल 3 साठी सिंगल टायर एक्झाम आहे. ह्याच्यात पण 5 सेक्शन सेमच आहेत.
रिजनिंग, कम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश किंवा हिंदी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि DI. म्हणजे टोटल 40 क्वेश्चन, 50 मार्क, 30 मिनिट सेम आहे. 40 क्वेश्चन 20 मार्क्स 15 मिनिट. फायनान्शियल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क 15 मिनिट. इंग्लिश लँग्वेज किंवा हिंदी 40 क्वेश्चन 40 मार्क 30 मिनिट आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि डेटा एंट्री 40 क्वेश्चन 50 मार्क 30 मिनिट. एकूण 200 क्वेश्चन 200 मार्क्स आणि 120 मिनिट वेळ राहील. आणि परत सांगतो मित्रांनो, स्केल 2 आणि 3 साठी मेन एक्झाम नाहीये, डायरेक्ट सिंगल एंट्री लेवल एक्झाम आहे आणि त्यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे. तर पेनल्टी सर्वांसाठी 0.25 आहे किंवा 4 क्वेश्चन रॉंग झाल्यानंतर 1 क्वेश्चन 1 मार्क तुमचा पेनल्टी लागणार आहे तुम्हाला. त्याला आपण 0.25 निगेटिव्ह सिस्टीम म्हणूयात रॉंग एक्झाम. कट ऑफ स्कोर साठी यामध्ये तुम्हाला मेन एक्झामचा स्कोर फायनल पकडला जाईल तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट साठी. स्केल 1 साठी मेन एक्झाम प्लस इंटरव्ह्यूचा स्कोर तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट साठी कन्सिडर केला जाईल. आणि स्केल 2 साठी सिंगल लेवल एक्झामचा स्कोर आणि इंटरव्ह्यूचा स्कोर कट ऑफ स्कोर प्रोव्हिजनल अलॉटमेंट साठी पकडला जाईल. त्यानंतर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग तुम्हाला जे SC, ST, OBC, मायनॉरिटी, एक्स सर्व्हिसमॅन, PWD जे आहे त्यांच्यासाठी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग दिली जाते. ती तुम्हाला मेल थ्रू किंवा मेसेज थ्रू समजून जाईल. त्यानंतर इंटरव्ह्यूची प्रोसेस कशी राहील त्यांनी सांगितले. स्केल 1, 2, 3 साठी इंटरव्ह्यू प्रोसेस मिनिमम इंटरव्ह्यू 100 मार्काचा राहील आणि त्याला minimum qualified marks interview not less than 40 and 35 for first candidates. जनरल साठी 40% आणि SC, ST, OBC, PWD साठी 35% आणि पुन्हा इंटरव्ह्यू आणि मेन एक्झामचा स्कोर 80 ते 20 या रेशो मध्ये कन्वर्ट करून तुमचा फायनल स्कोर 100 पैकी मार्क मिळवले जातील. त्याच्यावर तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट मिळून जाईल. त्यानंतर पाहूयात आपण वॅकन्सीज टोटल. मी तुम्हाला सांगितलंच आहे 13,000च्या पुढे वॅकन्सीज डिक्लेअर केलेल्या आहेत यावेळेस. बाकी जर तुम्हाला काही लागलं तर तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता डिटेल्स. वॅकन्सीज आहेत ऑफिस असिस्टंटच्या. तर स्टेट वाईज दिलेले आहेत त्यांनी SC, ST, NCL, EWS जनरल आणि टोटल. तर सर्वप्रथम आपण बघूयात आपल्या महाराष्ट्र स्टेट साठी. महाराष्ट्र ग्रामीण बँक 1 RRB इन टोटल 100 वॅकन्सीज आहेत. बाकी तुम्ही स्टेट वाईज चेक करू शकता. सर्वात जास्त 1725 राजस्थान आणि उत्तर प्रदेश 1000 वॅकन्सी आहेत. तुम्ही आपापल्या स्टेट वाईज इथे चेक करू शकता. त्यानंतर कर्नाटक मध्ये पण 800 वॅकन्सीज आहेत. तर स्केल 1 च्या वॅकन्सीज पाहूयात. सर्वप्रथम टोटल्स बघा. स्केल 1 कर्नाटक मध्ये 500, त्यानंतर 300 MP मध्ये, मध्य प्रदेश मध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात 100 वॅकन्सीज आहेत टोटल. तर घाबरण्याचं कारण नाही, 100 पण भरपूर वॅकन्सीज आहेत. व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला एकच वॅकन्सीची आवश्यकता आहे जॉबला लागण्यासाठी. त्यानंतर बघा राजस्थान ग्रामीण बँक आणि उत्तर प्रदेश ग्रामीण बँक याच्यात पण 500 वॅकन्सीज आहेत. तुम्ही बाकीच्या वॅकन्सीज या म्हणजे ऍडव्हर्टाइज मध्ये पाहू शकता. स्केल 2 च्या 3 च्या वेगवेगळ्या इथे मेन्शन केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही अडचण वाटली फॉर्म भरताना तर कमेंट करा, नक्की रिप्लाय मिळून जाईल. आणि तयारीला लागा. इझी एक्झाम असते, तुम्ही 1-1.5 महिन्यात आरामशीर क्रॅक करू शकता.
तर पुढे पाहूयात आपण. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व एक्झाम लेटेस्ट व्हिडिओ आमच्या चॅनलवर मिळत राहतील. तर बघा आता एक्झाम सेंटर पाहूयात. प्रिलिमचे आणि मेन एक्झामचे किंवा सिंगल एंट्री एक्झामचे. महाराष्ट्रात पाहूयात. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, परभणी, पुणे, रायगड, सोलापूर आणि ठाण्यामध्ये प्री एक्झाम होईल आणि सेंटर आहे ते. आणि मेन एक्झाम अमरावती, छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पुणे, रायगड आणि ठाणे इतक्या सेंटरवर तुमची मेन एक्झाम किंवा स्केल 2-3 ची सिंगल एक्झाम होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे तुम्ही इथे डिटेल नोटिफिकेशन चेक करू शकतात. तर काय अडचण वाटली तर कमेंट करा, नक्की त्याचा रिप्लाय मिळेल. आणि खरंच परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, वॅकन्सी भरपूर आहेत. तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, नक्की तुमचं सिलेक्शन होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.